कार्यशाळा जी आयोजित केली. खरं तर मी हे आमचे कन्यारत्न जे आहे म्हणजे माझे स्वप्न मी माझ्या मुलींच्या थ्रू पूर्ण करण्यासाठी म्हणून माझी सगळी तळमळ आता सुरू झाली आहे. ॲक्च्युली अशी अभिनय कार्यशाळा मला नाही मिळाली आजपर्यंत आणि त्याच्यामुळे मला शुक्ला सरांनी जे अनुभव व्यक्त केले सेम माझे तसंच होतं की शिक्षकी पेशामध्ये असताना आम्हाला बहुरंगी राहावं लागते, बहुरूपेसारखं. म्हणजे मला आपल्याला कधी डॉक्टर बनावं लागते, कधी इंजिनियर बनावं लागते. त्या मुलांमध्ये असलेले अनेक कौशल्य ओळखताना ती भावना आपल्याला समजून घ्यावी लागते आणि प्रेझेंटेशन शिकवताना अनेकदा ते रूप आपल्याला साकारावे लागतात. तर त्याच्यामुळे माझी एक इच्छा होती की आपल्या राजूर शहरामध्ये अभिनव कार्यशाळा आपली झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ दिला. आणि पचारे भाऊंचा माझा तसा पहिले परिचय होता, परंतु बराच एक गॅप जो आहे तो पडला. पण या निमित्तानं आता त्यांच्याशी पुन्हा परिचय आला. तर ही कार्यशाळा आणखी चांगली आणि मोठ्या स्वरूपामध्ये कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मुद्दाम मी मुलींना कालही आणलं, आजही आणलं. काल थोडंसं विशेषला बरं नव्हतं म्हणून दवाखान्यात जावं लागलं. नाहीतर मी कालही आणि आजही त्यांच्यासोबत ती अटेंड केली असते आणि आज मी थांबलो. काही पॉईंट्स मी मुद्दाम नोट डाऊन केले कारण मला जरा ते प्रेसमधूनही काही हायलाईट आपल्याला करायचे होते ते पॉईंट्स, म्हणून मी ते काही काढत होतो. एकूण काय तर आपल्या ठिकाणांचे कलाकार जे आहेत पुढे गेले पाहिजे. एरवी जसं अनुभव सांगताना सांगितलं पिक्चर म्हणजे आपण मोठमोठ्या लोकांना अमिताभ बच्चन आहे किंवा ऐश्वर्या राय, शाहरुख खान, सलमान खानच्या बंगल्याबाहेर जाऊन फोटो काढणारे लोक आपण पाहिले. पण मुळात आपल्या जवळ असणारे, आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या जवळ असणारे कलाकारांना मात्र आपण थोडंसं दूर ठेवतो. तर असं होऊ नये. हे जेव्हा कलाकार मोठे होतात तेव्हा मग आपण त्यांच्याकडे जाऊन त्याचा ऑटोग्राफ किंवा त्याच्यासोबतची सेल्फी घेण्यासाठी आपण तळमळतो. पण ते त्या लेवलला केव्हा जातील जेव्हा सरांनी जसं सांगितलं की प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. ते सरावातून ते सगळे साध्य होतील. मागे स्थळ चित्रपटाचा उल्लेख झाला तर ते खरं आहे. म्हणजे ती पूर्ण टीम आली, त्या टीम सोबतचे फोटो,